छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी. वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं धीरेंद्र शास्त्रींचं स्पष्टीकरण. मन दुखावल्यास दिलगिरी व्यक्त. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होण्याची शक्यता. परदेशी समितीच्या अहवालाची माहिती एबीपी माझाच्या हाती. जून आधीच कर्जमाफी होण्याचा अंदाज. सीए ललित पोफळेंची खरातकडून कोट्यवधींची फसवणूक. पोफळेंनी सापळा रचून खरातच्या फार्म हाऊसवरती पाठवला आचारी. आचार्याकडून खरातच्या काळ्या कारनाम्याची पोलखोल. विदर्भात अमरावती आणि वर्ध्यात उन्हाचा पारा 46 अंशांवर तर अकोल्यात 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. असह्य उकाड्यानं नागरिक हैराण. भर दुपारी घराबाहेर पडणं टाळा, प्रशासनाकडून आवाहन. इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी सुद्धा ठार झाल्याची चर्चा. इराणनं प्रदर्शित केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मोस्तफा यांचाही फोटो. अद्याप अधिकृत घोषणा नाही. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. आपण पाहताय एबीपी माझा. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन. नागपूरमधील कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरती अखेर माफी मागितली आहे. धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींबाबत एक किस्सा सांगितलेला होता. मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासात पुरावा नाही, असं मुख्यमंत्रीही म्हणाले. धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले होते. तर अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे. शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य हे वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरती देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आणि लवकरच आपण लग्न करणार असल्याचंही जाहीर केलं. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए. एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए. अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं. स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले, आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी है. पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है. हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है. और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है. अमरावतीत धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं. बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. शिवाजी कोण होता हे पुस्तक हातात घेऊन घोषणाबाजीही करण्यात आली. त्याबरोबरच बागेश्वर बाबांच्या पोस्टरवरती चपला मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. काँग्रेसनं अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये हे आंदोलन केलं. दरम्यान धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्याविरोधामध्ये अभिनेता रितेश देशमुखनं पोस्ट करत संताप व्यक्त केलाय. कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो. एक शिवप्रेमी, शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे, असं म्हणत रितेशनं सोशल मीडियावरती संताप व्यक्त केलाय. सोलापुरात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींविरोधामध्ये संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. शहरामधील 4 हुतात्मा पुतळ्यासमोर बागेश्वर बाबा यांच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला गढूळपणाचा अभिषेक घालत आंदोलन करण्यात आलं. धीरेंद्र शास्त्री महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद हे गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील उमटले. ओबीसी कृती समितीच्या वतीनं गोंदियामध्ये आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला काळे फासून जोडे मारो आंदोलन केलंय आणि त्याचबरोबर या वक्तव्याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी करत निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आलं.
नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेची सुरुवात झालेली आहे. रेशीमबाग मैदानावरती 26 ते 30 एप्रिल दरम्यान ही रामकथा पार पडणार आहे. कथेच्या पंडालमध्ये श्रीरामांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य चित्र लावण्यात आलेलं असून ते विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान यापूर्वी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण देत भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर मंचावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंसह विविध चित्रांचा देखील समावेश करण्यात आलाय. बोंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. बोंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर केलं होतं. सरकारी पक्षाकडून अशोक खरातची पोलीस कोठडीचे हक्क हे राखून न्यायालयीन कोठडी मागणी करण्यात आली. एसआयटीत 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातचा ताबा घेणार असून उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. बोंधू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. 2017 मध्ये बोंधू खरातच्या जाळ्यामध्ये सीए ललित पोफळे अडकले होते. पोफळे यांना हवेमधून काजू कतली काढत खरातनं चमत्कार दाखवलेला होता आणि काजू कतली प्रसाद म्हणून दिली होती. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेच्या बहाण्यानं पोफळे यांच्याकडून कोट्यवधी रुपये खरातनं उकळलेले होते. तर बोंधू खरात विरोधामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोफळे यांनी पाठवलेल्या आचार्यानं अशोक खरातचा विश्वास संपादन करून त्याची मोडस ऑपरेंडी जाणून घेतली. खरातनं महिलांसोबतची काळी कृत्य ही फार्म हाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये त्याची कैद झालेली आहेत. फार्म हाऊसमधील आचार्यानं या कृत्याचा भांडाफोड एसआयटी समोर केलाय. खरातच्या ऑफिस बॉयनं सर्वात पहिल्यांदा खरातचा चेहरा लोकांसमोर आणला आणि आता त्याच्या आचार्यानं फार्म हाऊसमधील त्याचे काळे कारनामे हे उघड केलेले आहेत. हे सगळे सीसीटीव्ही फुटेज आता खरात विरोधामध्ये भक्कम पुरावे ठरणार आहेत. स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणारा आणि भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. भोसलेवरती याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार याच्यासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणि विशेष म्हणजे खरातप्रमाणेच मनोहर भोसलेचे देखील अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चर्चा होत असतानाच आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भोंदूबाबाला अटक झाली असून चौकशी सुरू आहे, त्यावरती योग्य ती कारवाई होईल. मात्र कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा नाही, अशी प्रतिक्रिया गोरेंनी दिली आहे. त्या बाबांना अटक झालेली आहे. त्या बाबांचा तपास चालू आहे. तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल. कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु त्याच्या बंधुभावाच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे. टीसीएस कंपनीच्या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचे मोबाईल तपासण्यात आलेत आणि यामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड झालंय. नोकरी सोडल्यानंतर देखील आरोपींशी निदा खान सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ देखील एसआयटीच्या हाती लागलेत आणि या सगळ्या डिजिटल पुराव्यांचं एसआयटीकडून सखोल विश्लेषण करण्यात येत आहे. दरम्यान आरोपी निदा खान हिच्या जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी अजून एक 16 वर्षीय पीडिता तिच्यावरती झालेल्या अन्यायाबाबत समोर आलेली आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने तिच्या मर्जीशिवाय तिला स्पर्श केला असल्याचं तिनं एसआयटी पथकातील महिला अधिकाऱ्यांना सांगितलंय. परतवाडा पोलीस त्या अनुषंगानं मूळ गुन्ह्यामध्ये पुढील तपास करण्यात येतोय. तर या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापुरात अल्पवयीन मातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 34 अल्पवयीन मातांचं प्रकरण हे सध्या चर्चेत आहे. एका सामाजिक संस्थेनं ही माहिती समोर आणल्यानंतर प्रकरणाची वेगाने चौकशी सुरू झाली आणि त्यामध्येच आता जिल्ह्यामध्ये आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली आढळल्यानं पुन्हा खळबळ उडालेली आहे. महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सोलापूर पोलिसांना याची माहिती दिली. 34 अल्पवयीन मातांच्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे आणि त्यासाठी महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं ही स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून सगळ्या प्रसूतिगृहातील वर्षभरात झालेल्या बाळंतपणांची फेरतपासणी सुरू आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सावध पवित्रा घेत आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुलींची माहिती दिली आहे. दुसरीकडे 24 आणि 25 एप्रिलला होणारं 2 बालविवाह रोखण्यामध्ये देखील प्रशासनाला यश आलंय. सोलापुरातल्या बाळे परिसरामध्ये 13 वर्षीय मुलीचं साखरपुड्यामध्ये लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता आणि तो रोखण्यात आलाय. तर पंढरपुरात अल्पवयीन मुलीचं लग्न होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती आणि त्यांनी तात्काळ कुटुंबाला सांगून हा विवाह रोखला.
दरम्यान दोषींवरती कारवाई करणार असा इशारा पालकमंत्री जयकुमार गोरेंनी दिलाय. नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे. तसं असेल तर कारवाई केली पाहिजे. अशा कुणाला बेर करता कामा नये. पण त्याची चौकशी करण्याच्या सूचनाही या निमित्तानं मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल. अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. सोलापुरात 38 मातांचं प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस करणार आहे. लग्नपत्रिकेवरती वरवधूची जन्मतारीख ही बंधनकारक करा अशी शिफारस राज्य सरकारला केली जाणार आहे. बालहक्क आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. दरम्यान राज्य सरकारनं हा निर्णय घेतला तरी देखील केवळ लग्नपत्रिकेवरती जन्मतारीख टाकून बालविवाह रोखले जातील का असा प्रश्न उपस्थित होतोय. अनेकदा या तारखा चुकीच्याही टाकल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्या फेरतपासणीचा देखील मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आपलं वय हे जाहीर करणं अनेकांना अयोग्य वाटतं. त्यामुळे हा निर्णय लागू झाल्यानंतर देखील त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं. एखाद्या वेळेस तुम्हाला लग्नपत्रिकेवर तरी जरी त्या जन्मतारखा नाही घेता आल्या वधूवरांच्या, परंतु एखादं पोर्टल असं निश्चित करायला पाहिजे. जसं की आपल्या बाळाचा जन्म एखाद्या दवाखान्यात झाला, घरी झाला तर त्याची नोंदणी ही नगरपालिकेकडे होते आणि नगरपालिका तिथनं जन्मतारखेचा पुरावा देतात. तशा पद्धतीचा जन्मतारखेचा पुरावाच एखादा शासकीय टेबल जर तसा केला, प्राधिकृत असा तिकडे अधिकारी तिकडे ठेवला तर नक्कीच हे बालविवाह रोखले जातील आणि बालमातांचं पण नगण्य असं प्रमाण होईल असं वाटतं. बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये 2 कैद्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या आणि याच प्रकारची कारागृह दक्षता पथकानं गंभीर दखल घेतली आहे. कारागृह विभागाच्या राज्य दक्षता पथकानं प्रमुख श्रीकांत डिचले यांनी बीड कारागृहाला प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. काल आणि आज या 2 दिवसांमध्ये 10 जणांचे जबाब नोंदवले गेलेत. तर अजहर पठाण या कैद्याची वाल्मिक कराड गँगकडून मारहाण झाल्याची कथित ऑडिओ क्लिप ही समोर आलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच कैद्याची दुसरी कॉल रेकॉर्डिंग ही समोर आलं, ज्यामध्ये दबावापोटी वाल्मिक कराड गँगवरती आरोप केल्याचा खुलासा त्यानं केलाय. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे. तर या दोन्ही ऑडिओ क्लिप नंतर कैदी सनी आठवले याची देखील क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानं वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा आणि कारागृह प्रशासन वाल्मिक कराड चालवत असल्याचा दावा केलेला आहे. आणि या 3ही ऑडिओ क्लिपची दखल कारागृह प्रशासनानं घेतलेली असून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सनी आठवले आणि कारागृह पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांच्यासह 10 जणांचे जबाब हे नोंदवले गेलेत. उत्तर प्रदेशातील कारागृहातून भाजपा नगरसेवक संतोष शेट्टींकडे खंडणी मागण्याचा कट रचणाऱ्या भिवंडी कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. संबंधित आरोपी हा छोटा राजन टोळीचा सदस्य आहे. जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं त्याला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आझाद मासूक अली अन्सारी असं या आरोपीचं नाव आहे. यवतमाळमधील डायाभाई माऊजी मजिठिया आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये रॅगिंगचं गंभीर प्रकरण हे उघडकीस आलंय. BAMS प्रथम वर्षामधील विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीमधील UGC अँटी रॅगिंग हेल्पलाईनवरती ऑनलाईन तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्रारीनंतर अँटी रॅगिंग समितीकडून सखोल चौकशी करण्यात आली आहे. चौकशीमध्ये रॅगिंग झाल्याचं स्पष्ट झालंय. तर या तपासात तहसीलदार योगेश देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मुंदाने आणि त्याचबरोबर पालक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होते. एकूण 21 विद्यार्थ्यांवरती कारवाई करण्यात आलेली असून एका विद्यार्थ्याला 1 वर्षासाठी तर 8 विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी महाविद्यालयामधून रस्टिकेट करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. काही विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालयातील टीमच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन चौकशी करण्यात आली. रॅगिंग प्रकरणामध्ये दोषी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यासाठी रस्टिकेट करण्यात आलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना आर्थिक दंड लावण्यात आलेला आहे आणि काही विद्यार्थ्यांना समज देऊन
यानंतर अशी वागणूक ते करणार नाही याबाबत त्यांना सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. रायगडच्या लोणेरे हत्याकांड प्रकरणामधील आरोपीला अखेर 6 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. आरोपी अनीस मोहम्मद मालदारला नवी मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठं यश आलंय. दरम्यान आरोपी अनीसला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी ही देखील काल सुनावण्यात आली आहे. लोणेरेच्या ओंकार रेसिडेन्सीमध्ये आरोपी अनीसनं एका 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या केली होती. बुलढाण्यामधील जळगाव जामोदजवळ असलेल्या राजुरा धरण परिसरामध्ये एका 33 वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेमधला मृतदेह आढळून आलाय. या मृतदेहाचं शीर हे धडा वेगळं केलेलं आढळलंय. जळगाव जामोद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. नक्की मृत महिला कोण, हत्या का करण्यात आली याचा शोध आता जळगाव जामोद पोलीस घेत आहेत. मुंबईच्या अंधेरी पोलिसांकडून पहिला रस्ता अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आलाय. अंधेरी कुर्ला रोड हा पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मुख्य मार्ग आहे. मात्र अंधेरी कुर्ला रोडवरती मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसत असल्यामुळे रस्त्यावरती वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती. गेल्या 1.5 महिन्यांपासून अंधेरी पोलिसांकडून अंधेरी कुर्ला रोडवरती अनधिकृत फेरीवाल्यांविरोधामध्ये मोठी कारवाई करण्यात येते. वाशिम शहरामध्ये सेतू सुविधा केंद्रावरती शासनानं ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारून नागरिकांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. त्याबरोबरच काही केंद्रांचं ठिकाण हे बदलून अनधिकृतपणे संचालन सुरू असल्याची बाब देखील समोर आली आहे. आणि या पार्श्वभूमीवरती वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार शहरामधील 6 सेतू केंद्रावरती कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये 6 अनधिकृत सेतू केंद्राची मान्यता ही रद्द करण्यात आली आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील पातलीपाडा या ब्रिजवरती रिक्षा चालकानं वाहतुकीचे नियम धाब्यावरती बसवल्याचा प्रकार समोर आलाय. एका रिक्षा चालकानं विरुद्ध दिशेने रिक्षा चालवली आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर वाहतूक विभागानं तात्काळ कारवाई करत संबंधित चालकाचा शोध घेतलाय. कृष्णा राकेश गुप्ता असं रिक्षा चालकाचं नाव असून त्याच्या विरोधामध्ये चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून वाहतूक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींकडून माफी. वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण देत धीरेंद्र शास्त्रींकडून दिलगिरी व्यक्त. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होण्याची शक्यता. परदेशी समितीच्या अहवालाची माहिती एबीपी माझाच्या हाती. जून आधीच कर्जमाफी होण्याचा अंदाज. सीए ललित पोफळेंची खरातकडून कोट्यवधींची फसवणूक. पोफळेंनी सापळा रचून खरातच्या फार्म हाऊसवरून पाठवला आचारी. आचार्याकडून खरातच्या काळ्या कारनाम्याची पोलखोल. अमरावती आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशांवर तर अकोल्यात 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा. नागरिकांना भर दुपारी घराबाहेर जाणं टाळण्याचं आवाहन. इराणचे सर्वोच्च नेते मोस्तबा खामेनी सुद्धा ठार झाल्याची चर्चा. इराणनं प्रदर्शित केलेल्या शहीदांच्या पोस्टरमध्ये मोस्तबा यांचाही फोटो. अद्याप अधिकृत घोषणा नाही. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून. सुसाट वेळ वाचवणारा आणि अतिशय सोयीस्कर अशा मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये अजिबात वाढ केली जाणार नाही अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय बोगद्यामुळे अपघात होणार नाहीत असा दावा देखील शिंदेंनी व्यक्त केला. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे. मुंबई पुणे प्रवास करताना खोपोली ते खंडाळापर्यंतचा रस्ता हा धोकादायक वळणांचा आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय आणि यावरती पर्याय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाद्वारे लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून थेट बोगदा तयार करण्यात आलाय. यामुळे वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका होईल.
दरम्यान मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. मिसिंग लिंकमुळे टोळ वाढणार नसल्याचं उपमुख्यमंत्री म्हणालेले आहेत. शिवाय या बोगद्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल असा दावा देखील त्यांनी केला आहे. मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का. 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत. नाही आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्ये वाढवणार नाही. मुंबई ते बंगळुरू प्रवास आता सोपा होणार आहे. दोन्ही शहरांदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला लवकरच सुरुवात होईल. यंदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये या वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. KSR बंगळुरू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई या स्थानकांदरम्यान ही सेवा सुरू होणार आहे. सोलापूर आणि कालाबुर्गी मार्गे ही ट्रेन धावेल. तर या ट्रेनमुळे 24 तासांचा प्रवास अवघ्या 15 तासांमध्ये होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मुंबईतील ऐतिहासिक KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला KEM मार्ड संघटनेनं कडाडून विरोध दर्शवलाय. KEM रुग्णालय हे केवळ नाव नसून सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचं प्रतीक असल्याचं मार्डनं स्पष्ट केलंय. रुग्णालयाचं नाव बदलण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना इथं सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचा सल्ला न घेणं हे निराशाजनक आणि अयोग्य असल्याचं संघटनेनं म्हटलेलं आहे. दरम्यान रुग्णालयामधील मूलभूत समस्यांकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील मार्डनं नमूद केलं आणि त्याचबरोबर KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावून रुग्णसेवा आणि डॉक्टरांच्या कल्याणासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी KEM मार्डनं प्रशासनाकडे केली आहे. KEM किंग एडवर्ड मेमोरियल या इन्स्टिट्यूटला 100 वर्ष नुकतेच पूर्ण झालेले आहे. तर या इन्स्टिट्यूटची खूप मोठी हिस्ट्री आहे. या इन्स्टिट्यूटची लिगसी आहे. इन्स्टिट्यूट नंबर 1 डॉक्टर्स घडवलेले आहे आणि सगळ्यांना KEM हे नाव म्हणजे खूप जिव्हाळ्याचं आहे. त्यांची एक नाळ जोडलेली आहे. तर हे नाव जे तुम्ही बदलताय तो एक त्या गोष्टीला महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर KEM मार्डचा विरोध आहे. मुंब्र्यातील चुहा ब्रिज इथं खारपुटीची बेसुमार कत्तल केल्याप्रकरणी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी या भागामध्ये पाहणी केली आहे. प्रभाग क्रमांक 31 मधील तिन्ही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत खारपुटीच्या ठिकाणी पाहणी दौरा करत अनेक गोष्टी निदर्शनास आणलेल्या आहेत. तर दिवा आणि मुंब्र्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा भराव टाकून खारपुटी नष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे देखील दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर हा प्रकार थांबला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नताशा आव्हाड यांनी दिला आहे. बट सब लोग ऐसे बिहेव कर रहे हैं कि हमें तो पता नहीं क्या हो रहा है. तो वही मैं बोल रही थी कि जो भी है उनको प्रूव करने दो कि ये उनकी पर्सनल ज़मीन है. उससे देखते हैं हम लोग. पर पर्सनल ज़मीन तो हो नहीं सकती. ये मैनग्रोव्स है, ये महाराष्ट्र शासन के है. तो पर्सनल ज़मीन तो है नहीं. पर्सनल ज़मीन नहीं है तो ये सब डंपिंग जो हो रहा है वो इलीगल है और उस पर कार्रवाई क्यों नहीं हुई है इस पर भी हम लोग फॉलोअप लेंगे. मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरामध्ये मनसेकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मनसेच्या वतीनं मराठी पुस्तकांचं वाटप करण्यात आलंय. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं आणि समजणं हे अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. आणि या निर्णयामुळे काही चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान अनेक चालक वर्षानुवर्ष मुंबईमध्ये राहत असून मराठी न येत असल्यामुळे त्यांना शिकण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली. अन्यथा परवाने रद्द करण्याचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका करणाऱ्या जयंत पाटलांना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिलंय. जयंत पाटलांच्या आणि त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशेब केला तर त्यांना उत्तरही देता येणार नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग देवेंद्र फडणवीस यांच्याच मार्गे जातो आणि जयंत पाटील देखील या मार्गात सहभागी होतील असा टोलाही त्यांनी लगावला. कुठल्याही देवाला मध्यरात्री राजशक्ती स्वप्न पडली त्याचे 3-4 देव आले म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्ते देवच म्हणतात
आम्ही काय मागणी केली नाही या जे काय आमचा पाठिंबा नाही. आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केलं जातं असं सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन केलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या काया पडतो, साष्टांग नमस्कार लागतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा. जयंत पाटील साहेबांच्या जमिनीचा हिशोब केला, त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तर देता येणार. महाराष्ट्राचा विकासाचा मार्ग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गेच जातो. त्यामुळे ते सुद्धा त्या मार्गात सहभागी होतील, अडचण येणार. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून साताऱ्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजप महिला मोर्चाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून महिलांची पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी महिलांची ताकद आता विरोधकांना दिसत असल्याचं सांगत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिलाय. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या पक्षांवरती टीका करत काँग्रेसवरती देखील निशाणा साधलाय. मोदीजींना आमच्या या जिल्ह्यातील सर्व भगिनींचा पूर्ण पाठिंबा आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये महिलांच्या आम्ही सर्वजण या जिल्ह्यातल्या महिला भगिनी पुरुष सगळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तर शेवटी त्यांना सुद्धा महिलांना सुद्धा योग्य आरक्षण मिळालं पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही आमची भाजपची भूमिका आहे. भिवंडीतील केवणी इथं पहाटेच्या सुमारास दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाला. मकोका अंतर्गत कारवाई झालेला गुंड सुजित तात्या यानं आपल्या 15 ते 20 साथीदारांसह परिसरामध्ये गोंधळ घातला. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलंय. आरोपी सुजित तात्या याच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे. बीडमध्ये रिक्षाचा कट लागल्यामुळे दुचाकी चालक आणि रिक्षा चालकाचा वाद झाला. वादानंतर 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हाणामारी प्रकरणी 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बोरगावमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नवीन डीपी लाईनवरती गर्डिंगचं काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे 19 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झालाय. जुम्मन नसीम असं मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी होता. दुपारी 2:30च्या सुमारास काम सुरू असताना डीपी लाईनमध्ये वीज प्रवाह सुरू असल्याचं लक्षात न आल्यामुळे हा अपघात घडला आणि गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केलाय. धाराशिवच्या मलकापूरमधील दत्त देवस्थान परिसरामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. एकनाथ लोमटे महाराज यांच्या संस्थेमध्ये आयोजित कीर्तनासाठी आलेल्या 15 वर्षीय रुद्र धुमाळ या वारकरी तरुणाचा तळ्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. कीर्तन कार्यक्रमासाठी तेर इथल्या वारकरी शिक्षण संस्थेमधील काही मुलंही आलेली होती आणि यातीलच 5 मुलं शेजारील तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडली आहे. बचाव पथकानं तरुणाचा मृतदेह आता बाहेर काढलेला आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू झालाय. मृत झालेले तिघेही बिहारमधील असल्याची माहिती मिळते. हे सर्वजण बेलसरेमधील एका मशरूम कंपनीमध्ये काम करत होते. घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासासाठी पाठवलेले आहेत. मुंबईच्या मालवणी परिसरामध्ये वन्यजीव तस्करी विरोधामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. मालवणी पोलिसांनी 1 किलो अँबरग्रीससह एका तरुणाला अटक केलेली आहे. तर व्हेलमधून मिळणारा हा मौल्यवान पदार्थ असून त्याचा बेकायदेशीर वन्यजीव व्यापारामध्ये वापर केला जातो. गस्तीनंतर संशयावरून पोलिसांनी आरोपीला अडवलेला असता चौकशी दरम्यान त्यानं पोलीस शिपायावरती हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला आणि पडताळा त्यानं खाडीमध्ये उडी मारली. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलेला आहे. भारतामध्ये अँबरग्रीसची खरेदी विक्री आणि व्यापारावरती बंदी असून या प्रकरणामध्ये मोठ्या तस्करी रॅकेटचा तपास हा सध्या सुरू झालेला आहे.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभेमधील 10 पैकी 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे खासदार फुटल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. खासदार राघव चड्ढांच्या मुंबईच्या खार पश्चिम परिसरामधील घराबाहेर आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. काही आंदोलकांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दरम्यान या आंदोलनानंतर राघव चड्ढांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त नागरिकांसाठी काहीसा दिलासादायक अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. 27 एप्रिलपासून महाराष्ट्रामधील तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता असून हा उतार 1 मे पर्यंत कायम राहील अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या राज्यामधील कमाल तापमान सामान्यापेक्षा 1 अंश ते 3 अंशांनी अधिक नोंदवलं जात आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता ही अधिक जाणवते. विशेषतः विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हा देण्यात आलेला आहे. राज्यभरात हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. आज नंदुरबार शहरामध्ये तापमानानं तब्बल 44 अंशांचा टप्पा गाठलेला असून नागरिक उकाड्यामुळे हैराण झालेले आहेत. दुपारच्या वेळेमध्ये रस्त्यावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. कमी आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रताही अधिक वाढल्याचं हवामान अभ्यासकांचं मत आहे. पुढील महिन्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं लोकांची चिंता ही वाढलेली आहे. दरम्यान उष्माघात टाळण्यासाठी दुपारी बाहेर न पडण्याचं आणि भरपूर पाणी पिण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अकोल्यात तापमानानं उच्चांक गाठलेला आहे. अकोल्याचा पारा तब्बल 46.9 अंश सेल्सिअस वरती पोहोचलेला असून यंदाच्या मोसमामधील ही सर्वाधिक नोंद ठरली आहे. अवघ्या एका दिवसामध्ये 1.3 अंशांची वाढ झालेली आहे. 29 एप्रिल 2019 साली 47 अंशांचा रेकॉर्ड हा अद्यापही कायम असला तरी पुढील 2 दिवसांमध्ये तो मोडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वाढत्या उष्णतेमुळे शहरामधील जनजीवन विस्कळीत झालेलं असून दुपारच्या वेळेमध्ये रस्ते हे निर्मनुष्य दिसत आहेत. सुट्टीचा दिवस असताना देखील नागरिकांनी घरामध्येच थांबणं पसंत केलंय. वाशिम शहरामध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामामध्ये वाशिम जिल्ह्यानं सलग तिसऱ्यांदा 44 अंश सेल्सिअस तापमानाचा टप्पा गाठलाय. दरम्यान नागरिकांनी काम असेल तरच दुपारच्या वेळेमध्ये घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. पुणे शहरात तापमानाचा पारा 40च्या पार गेलाय तर हवामान विभागानं पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुण्यामध्ये 40.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली होती तर लोहगाव परिसरामध्ये तापमान 42 अंशांवरती होतं. तर गेल्या 2 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं 40ची पार गेल्यामुळे नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झालेले आहेत. मुंबईत उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला असून एप्रिल महिन्यामध्येच तापमानानं 39 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठलाय. हवामान विभागानं दिलेल्या उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानंतर हा पारा अधिकच वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांनी घरातच राहणं पसंत केलंय. परभणी जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत असून कमाल तापमान हे 43.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. ही नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधील हवामानशास्त्र विभागानं केली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट ही कायम असून दुपारच्या वेळेमध्ये रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. तर कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलेलं असून बाजारपेठांमध्ये देखील वर्दळ कमी झाली आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये तापमान उच्चांकी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ होतीये. यंदाच्या मोसमामधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय. उन्हाचा कडाका कमालीचा वाढल्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. तर हवामानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागानं वर्तवलेली असून नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेलं आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील तापमान 44 अंश सेल्सिअस वरती नोंदवण्यात आलंय अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. मागील 8 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमान हे 42 अंशांच्या वर स्थिर होतं. मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढून यंदाच्या मोसमामधील उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलंय. प्रखर उष्णतेमुळे दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरती तुरळक वर्दळ दिसतेय. पुढील काही दिवस देखील तापमान जास्त राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसलाय. दिवसभर प्रचंड उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना संध्याकाळच्या सुमाराला या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे खामगावमध्ये तब्बल 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे उष्णतेनंतर आलेल्या पावसानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. परभणीमध्ये एका 37 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची तक्रार ही नोंदवण्यात आली आहे. मृत शिवाजी कांबळे हे नाशिकचे रहिवासी आहेत. घरगुती कार्यक्रमासाठी ते परभणीमध्ये आलेले होते. दिवसभर उन्हामध्ये फिरल्यामुळे चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांच्या भावानं नोंदवली आहे. वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचं कारण हे स्पष्ट होईल. दरम्यान सध्या परभणी जिल्ह्यामध्ये तापमान 42 अंशांवरती पोहोचलंय. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. लातूरच्या औसा तालुक्यामधील एरंडी गावामध्ये 25 वर्षीय महेश लिंबाजी इंगोले याचा अचानक मृत्यू झालाय. शेतामध्ये काम आटपून घरी आल्यानंतर त्यांना चक्कर येऊन ते कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. प्रखर उष्णतेमुळे किंवा उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. यापूर्वी जिल्ह्यामध्ये अशाच 2 घटना घडलेल्या आहेत. दरम्यान वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हामध्ये बाहेर पडणं टाळावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. हिंगोली जिल्ह्याचं तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या पुढे गेलंय. त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवरती दिसू लागलाय. हिंगोली जिल्ह्यामधील अनेक लघुसिंचन प्रकल्प, तलाव आणि धरणांनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हामध्ये भटकंती करावी लागते आणि त्यामुळे जिल्ह्यामधील 30 लघुसिंचन प्रकल्पांची परिस्थिती ही चिंताजनक बनल्यानं प्रशासनानं पाणी प्रश्नावरती तातडीनं तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वडद तलाव परिसरामध्ये आहे आणि हे तलावाचं पात्र आहे आणि आपण या ठिकाणी बघताय तलावाचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या तलावावर जवळपासच्या 4 ते 5 गावाच्या पिण्याच्या पाण्यासह जवळपासच्या शेतीचं नियोजन असतं, परंतु तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे येथील शेतकरी गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 9 तलावांची जोत्याखाली पाणी पातळी आहे तर 4 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत. 14 तलावांची पाणी पातळी 0 ते 25% इतकी असून 26 ते 50% पाणी पातळी असलेले एकच तलाव आहे. अशी या छोट्या मोठ्या सिंचन प्रकल्पाची पाणी पातळीची परिस्थिती आहे. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पाणी टंचाईची पाणी पातळीची परिस्थिती बघावी आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन करावं अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने सर्व जे जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. बीडच्या परळी शहरामध्ये नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा समोर आलाय. जुन्या गाव भागामधील पाण्याची टाकी ही पूर्ण भरल्यानंतर देखील पाणीपुरवठा सुरू राहिल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचं दिसून आलं. साधारण 1 तासभर हे पाणी वाया जात होतं. एकीकडे नागरिकांना 8 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असताना दुसरीकडे मात्र नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याचं हे चित्र दिसून आलं. जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानानं तब्बल 44 अंशांचा टप्पा गाठलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं असून दुपारच्या वेळेमध्ये गजबजलेले रस्ते देखील निर्मनुष्य दिसत आहेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक चेहरा आणि कान झाकूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान वाढत्या उष्णतेचा फटका केळी बागांना देखील बसलेला असून हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकाचं नुकसान झालंय. त्याबरोबरच वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महावितरणाकडून ट्रान्सफॉर्मरच्या भोवती कूलरची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांची अवस्था देखील बिकट झाली आहे. वडद तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यामुळे रोही हरणांसह इतर प्राणी देखील पाण्याच्या शोधामध्ये वणवण फिरतायत. वन विभागाकडून जरी पाणवठ्यांचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती ही मात्र चिंताजनकच असल्याचं चित्र समोर आलंय. हवामान विभागानं एकीकडे राज्यभरामध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज व्यक्त केलाय. प्रशासनाकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले. मात्र बुलढाण्याच्या मलकापूर शहरामध्ये 4थीच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षा 44 अंश सेल्सिअस तापमानामध्ये घेण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोलीमध्ये परीक्षेसाठी बसवण्यात आल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय. एकीकडे उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. दरम्यान संबंधित परीक्षा केंद्रावरती शिक्षण विभाग काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. अधिकारी फाळके साहेबांनाही बोललो, काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले. म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे.
तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. पण मुलं पेपर देतील की पाणी पितील. यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांसाठी प्रथमच चिपळूण ते दिवा स्पेशल मेमू धावणारे कोकण मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. ही विशेष गाडी 1 मे पासून 7 जून पर्यंत धावणार असून आठवड्यामधून 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार चालवली जाणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळामध्ये प्रवाशांची गैरसोय कमी होणार आहे. त्याबरोबरच वाढत्या गर्दीवरती देखील काही प्रमाणात नियंत्रण येणार आहे. 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे. या संदर्भामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज परिवहन मंत्री यांच्या दालनामध्ये दुपारी 12:30 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं हे आवश्यक आहे. या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे यावरती चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध कायम आहे. आज ऑटो टॅक्सी संघटनांची दुपारी 4 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. गोरेगाव इथल्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये होणाऱ्या या सभेला मोठ्या संख्येनं चालक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 2 मे 2024 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांचे परवाने हे रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा संघटनांनी आरोप केला आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान मोदींची आज सकाळी 11:15 वाजता बॅरकपूरमध्ये जाहीर सभा आहे, तर ममता बॅनर्जींची भवानीपूरमध्ये सभा होणार आहे. अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जींचा प्रचार करणार आहेत. 29 एप्रिल रोजी कोलकाता आणि दक्षिण बंगालसह राज्यामधील 142 जागांवरती मतदान होणार आहे आणि हा टप्पा संपूर्ण निवडणुकीचा निर्णायक टप्पा मानला जातोय. भारताच्या तुलनेत पाकिस्तानामध्ये बीटी बियाणं स्वस्त आणि जास्त दर्जेदार असल्याचं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. भारतीय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीटी बियाणांमध्ये सरळ वाहन आणि 3ऱ्या जीनचा प्रयोग हा राबवा अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कापूस बियाणांच्या बाबतीमध्ये जी प्रगती पाकिस्तान साधू शकतं ती भारतामध्ये का शक्य नाही असा प्रश्न त्यांनी पत्रामधून विचारलेला आहे. चंबूरमध्ये ग्लोबल मीडिया फाउंडेशनच्या वतीनं पत्रकारांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या सामन्यांमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. या दोन्ही महिला नेत्यांचा मैदानामध्ये सामना रंगलेला होता. आधी रितू तावडे यांनी फलंदाजी केली, तेव्हा सना मलिक यांनी गोलंदाजी केली. तर सना मलिक फलंदाजीला आल्यावरती रितू तावडे या गोलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. काही वेळासाठी ही जुगलबंदी चांगलीच रंगलेली होती. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यामध्ये आमदार संजय पुराम मित्र परिवारातर्फे आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये 91 जोडप्यांनी सहभाग घेतला होता. सध्या सामूहिक विवाहासाठी शासनाकडून 25,000 रुपये अनुदान दिलं जातं. ते अनुदान वाढवून 50,000 करण्यात यावं अशी मागणी आयोजिका सविता पुराम आणि संजय पुराम यांनी केली आहे. तर शिवाय जोडप्यांमधील एक जण महाराष्ट्रामधला तर दुसरा मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडचा असेल तर त्यांना देखील अनुदान द्यावं अशी मागणीही करण्यात आली आहे.